मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? मी तुमचा लाडका महेश भोईर, मी आगरी. तर सकाळी वाजलेत आता 10:30. तर मी आता सकाळचे ब्लॉग बनवतो आहे आणि मला जायचं आहे बाहेर. काल 26 जानेवारी होती म्हणून मी काय ब्लॉग जास्त काढले नाही, पेंडिंग ठेवलेत. तर तुम्हाला मी व्हिडिओ पूर्ण करून मी तुम्हाला संध्याकाळी मी अपलोड करून व्हिडिओ हे करतो. ज्यांना आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जादा सबस्क्राईब करा. चला, यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि मी आलो आहे सद्गुरू हॉटेल शिंदूरला. आता मित्र म्हणजे माझ्या भावासारखंच आहे. आम्ही लय वर्षापासून आम्ही येत राहिलो आहे. तर मला आता भेट म्हणजे कमीत तरी 8-9 वर्षानंतर भेट झाली माझी. जास्त भेट होतच नाही, पण आपल्या भावासारखेच आहेत. आम्ही एकत्र राहिलेलो तिकडे शिंदूरला. तर चेंबूर स्टेशनला भेट झालेली आहे. तर आपण बघू शकतो. बघ, हा आमचा खास म्हणजे भावच आमचा संजू दादा म्हणतो आम्ही त्याला. तर मित्रांनो, काय सांगाल मी मित्राबद्दल आमच्या. आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये, सद्गुरू हॉटेल चेंबूर स्टेशनला आहे. तर तुम्हाला पुढची व्हिडिओ दाखवते मी. चला, आपण मागवलं आहे वडा सांबार, ही चटणी, बिंदू वडा आहे तो वडा सांबार बोलताला. आणि बघूया टेस्ट करून आपण खाऊन. चला बघूया, बघूया आता वडा सांबार खाऊन आपण टेस्ट करूया पहिली वडा सांबारची. चला बघूया. गरम आहे पण टेस्ट चांगली आहे. तुम्ही पण या कधी आलात चेंबूरला स्टेशनला आणि या खायला. आपण तर चाय पिऊया. तर दुधाचा चहा पितत नाही मी आता, पण काय करायला प्यायला लागते आता कधीतरी. पिऊया आपण चाय पण. चला, नाश्ता पण छान होता आणि चाय पण छान आहे. तर आता थोड्या मानी चाय पिऊन आता बघू शकता. उद्या 26 जानेवारी आहे. उद्या इथे BKCला इव्हेंट होणार आहेत, प्रोग्राम होणार आहेत. तर बघू शकता इकडे बघा सजावट चालवली आहे इव्हेंटची. तुमचं यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. आणि आज आहे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे. आणि आपण आलो आहे, ही बघा पाठीमागे जी दिसते ना महानगरपालिका, इथे 26 जानेवारी 15 ऑगस्ट नवीन वर्षाला जे आतिषबाजी होते, इथे लाईट होते रात्रीचे 12 वाजता. आणि इथे काय कार्यक्रम होतात ना. तर मला उशीर झाला आहे व्हिडिओ काढायला. तर तुम्ही बघू शकता मी माझ्या पाठी जे आहे ते महानगरपालिका आहे 26 जानेवारीचं. तर बघा तुम्ही इथं जे आपला भारताचा जो झेंडा आहे बघा इकडे समोर आहे बेलापूर साईडला. आणि ही बघा ही महानगरपालिका, ही यावरती पूर्ण लायटिंग बिटिंग असते रात्रीची. पण यावेळी कसं जरा काहीच नाही केलेलं आहे. पण दादा आपण आता अशी शूट करतो आहे, तुम्हाला दाखवतो मी. इकडे आलो आहे म्हणून बेलापूरला. हे बेलापूर गावातच आहे, पान बीच रोडलाच आहे. बघू शकता इकडे एवढं अति सुंदर आहे ना इथे महानगरपालिका. आणि स्वच्छता चालू असते इथे महानगरपालिकेचे. आणि एवढं स्वच्छ रोड आहेत ना, तुम्ही बघू शकता इकडे रोड एवढं चांगलं क्लिअर आहेत. म्हणून साफसफाई डेली चालू असते. आणि इकडे बघा झाडं बिडं आपले लावलेले छोटे छोटे.
भारी वाटते इथे. तुम्ही बघू शकता. आता मला जरा लेट झाल्यामुळं जरा काय दाखवू शकत नाही, पण तुम्ही मान्य थोडं प्रॉब्लेम समजून घ्या. आणि मी आता इथे दाखवायला आलो आहे फक्त आपलं झेंडा आणि इथे आहे का इथे होतात कार्यक्रम, पण सध्या कार्यक्रम तसा आता नाही आहेत. त्याच्यामुळं जरा कधी असले कार्यक्रम मी तुम्हाला दाखवले व्हिडिओ पुढच्या व्हिडिओला. तर बघू शकता इकडे बघा. इकडे झेंडे विकायला इथे आलेले आहेत, जे मेहनत करतात देशासाठी झेंडा विकण्यासाठी. बघा, तर तुम्ही बघू शकता इथे एवढं गार्डन आहे आणि पुढे पण बघा इकडे मस्त दिसतंय इथे. तुम्हाला मी दाखव मित्रांनो, बघू शकता इकडे गार्डन कसं कसं बनवलेलं आहेत. आणि बघा, आणि हा बघा आहे, हा आहे जिराफ, झाडापासून बनवलं आहे. तो मित्रांनो आपला झेंडा फडकलेला आहे, बघू शकता. मस्त मस्त झाला आपला. बघा, भारत माता की जय. तर मित्रांनो मी बघू शकता इकडे हा जो रोड आहे तो पान बीच रोड आहे. तुम्ही वाशीवरून आला तरी पान बीच रोडला ते इकडं जाणार, ते डायरेक्ट उरणला आहे आणि हा बेलापूरला गेलेला आहे. आणि बघा, बघू शकता इथं रोड एवढं छान आहे ना, आणि जास्त गाड्या एवढ्या नाही आहे तिथं. तुम्ही एवढं मोजक्याच गाड्या आहेत फक्त. बघू शकता इथे आता इकडे आलेले आहेत माणसं, पण पहिलं इथं होतं काहीतरी कार्यक्रम होतात. तर मित्रांनो बघा इकडे एवढं छान गार्डन आहे, बसण्यासाठी पण चांगली एकदम. म्हणजे संध्याकाळचं आलं ना की बरं पडतं इथं हवेशीर बसायला. बघा इकडे तुम्ही बघू शकता इथे तिरंगा झेंडा सजवलेला आहे. आणि मी सकाळी आलो होतो ना, तर सकाळी तुम्हाला मी दाखवलं नाही का लाईटिंग नव्हती म्हणून मी अशी शूट केली होती. पण मी बोलो संध्याकाळी येऊन तुम्हाला दाखवतो मी शूट केलेली रात्रीची लाईटिंग बिटिंग. बघू शकता इकडे बघा, इकडे दिलेलं आहे सगळं. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बघा किती छान लाइटिंग केलेली आहे, बघू शकता इकडे तुम्ही. मी तुम्हाला आतलं पण दाखवतो. इकडे पण आहे दाखवलं आपले. आपण आलो सावंत बाजारमध्ये मोबाईल बघण्यासाठी. तर मोबाईल इथे रिपेअरिंग आणि मोबाईल एक्सचेंज पण होतात. तुम्ही बदली करून पण दुसरा घेऊ शकता मोबाईल. तर आपण सावंत बाजारमध्ये इथं उभे आहे, मोबाईलची शॉप आहे बा, इथे शॉप आहेत सगळे सावंत बाजारमध्ये. तर मी तुम्हाला आहे ना, मी मोबाईलची दुकानं गल्लीत दाखवतो. मी तुम्हाला मी इथं आलो ते चेंबूरला, तर तुम्हाला दाखवतो पुढे गल्लीमध्ये. तर बघू शकता इकडे तर हे सगळे मोबाईल दुकान आहेत सगळे शॉपमध्ये. हां, मग आपण एक दिवस तिकडे इव्हेंट कोणाला असं घ्यायचं असेल ना, तर मोबाईल ॲक्शन या काय रिपेअरिंग करायचं तर ती या चेंबूरला विजिट आहे. स्टेशनच्या बाजूलाच ना, मनोरे स्टेशन आहे ना, त्याच्या बाजूलाच आहे ना, खाली तिकडेच आहे. हां, चला पुढची व्हिडिओ आपण दाखवू तुम्हाला. चला बघूया आपण. हे बघा, हे सगळे मोबाईल दुकानच आहेत जेवढे बघितलं का हे मोबाईल.
तुम्हाला काय घ्यायचं असेल ना मोबाईलमध्ये, इकडे काय तुम्हाला लेडीजचं आहे वस्तू आहे, लेडीज वस्तू आहे, लेडीजचे पण आहेत. इकडे ड्रेस आहेत, मटेरियल काय ते. तर मित्रांनो बघू शकता, तुम्हाला मी इकडे दाखवलं सावंत बाजारच्या गल्लीमधलं हे जे आपलं मार्केट आहे ते आपलं ओळखीचंच आहे सगळं. मी इथे भरपूर वर्ष आम्ही इथं येतो मार्केटला. तर इथे सगळे बघा ड्रेस आहेत, प्रत्येक ड्रेस आहे तिथे. हे बघा येईल तसं आहे बघा. आणि हे जो आहे तो अंकुर वन आपलंच आहे दुकान, अंकुरमधला. हे बघा. तर मित्रांनो बघू शकता, हे आपल्या अंकुर 2 मोबाईल शॉप आहे. तर तुम्ही कधी पण येऊ शकता इथे चेंबूरला. तर चेंबूरला आपलं आलं की माझं पण नाव सांगितलं ना, अंकुर 2 मध्ये महेश म्हणून मध्ये कामाला होता. तर तुम्हाला कोणी पण सांगेल इकडे. चला भेटूया आपण. बघू शकता हा आपला चेंबूर स्टेशनवरनं आहे डॉली शॉप मोबाईल स्टोर आहे ते. आणि इथनं आला ना की स्टेशनवरनं आले की डॉली शॉपच्या इथंच आहे, जास्त नाही. आणि हा इथून आलं की ब्रिज आहे. तुम्ही बघू शकता डॉली मोबाईल शॉप आहे इथे पाय तसं मोबाईल भेटू शकतो तुम्हाला. सो मित्रांनो, तर आईने आपल्याला सांगितलं दुकान, आता तर दुकान तिकडे बघूया आपण. इथे होतं पहिलं, तर आता त्यांनी तिकडे एक दुकान घेतलं, इकडे काय म्हणून जागा. पण आता बघूया पुढे जाऊन दाखवतो दुकान. चलो भाई. सो मित्रांनो बघू शकतो आपला, तर मी ह्या दुकानामध्ये काम केलं होतं. मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं. पण आमचा भिक्कू आहे, हा मित्रच आहे, पण तो भेटला नव्हता. आणि हा आपला मास्टर आहे इथे. बघू शकता इथं मास्टरला. कधी आमचा मास्टर येतो जातो, कधी बघा भेटत नाही. हे बघा बघितलं काय, असं वाटतं काय पुतळा लावला आहे. तर आपण कधी आलो की दुकानामध्ये येतो मी. आता तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आपल्या दुकानामध्ये कपडे जे आहेत तर तुम्ही या आणि माझं नाव सांगा महेश म्हणून. कपडे घ्यायचे असेल तर तुम्हाला काही पण घ्या, माझं नाव सांगून जावा, तुम्हाला डिस्काउंट भेटणार. ओके. मोठी साईज आहे ना, त्याच्यामुळे ते होत नाही एवढं. कापड पण जास्त लागतं. मित्रांनो आपण आलो आहे डॉली शॉपमध्ये. चेंबूर स्टेशनच्या बाजूलाच आहे डॉली शॉप. तर मोबाईल बघायचा आहे, मोबाईल बघूया कसे कसे आहेत ते. आणि इथे बघा, इथे डॉली शॉप आहे ते आपला. तिथं होता पहिला, इथे पाठीमागे आला डॉली शॉप. तर बघू शकता आपण इकडे. तो सो मित्रांनो आता आपण मोबाईल शॉपमध्ये आलेलो आहे. आता विचारलं इथे व्हरायटी मोबाईलची काय काय ते. तर आपला मोबाईल एक्सचेंज करून आहे ना आपण देऊ. आता आणला नाही मोबाईल, पण मोबाईलचा फोटो त्यांना दाखवतो काय याच्यामध्ये होते ना ते आपण तिथं दाखवून आपण येतो पैसा. हाँ ओके चलो, बाकी ठीक है ना सब. उधर गया था मैं वो शॉप में, पण उधर बोला की इधर आहे करके. ठीक आहे, आपण डॉली शॉपमध्ये आता आलेलो आहे. तर आपण पुढची व्हिडिओ पुढे बघूया आपण. चला ठीक आहे.
इथे पीस खातोयस ना, मग कशाला परत आणखीन आणलेस? इकडे 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 तू चिकन आणलंस तू ना, इकडे 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 चिकन कशाला आणलंस तू? चिकन तुला होतं ना? हा कशाला खायला? काय खायचं म्हणजे तुला इथं नव्हतं चिकन? घेऊन जा. हां बघू दाखव चिकन. हे रे बघा काय आणलंय चिकन. हां इथे पण आमच्या घरी चिकन आहे. आणि हा बघा हा येडा पोरगा, हा येडा चिकन घेऊन आलाय. पहिला मित्रांनो मी मगाशी आलो, व्हिडिओ एंड करायची होती पण आता व्हिडिओ एंड नाही केली. वाजले 7:15. आता मी व्हिडिओ इथेच एंड करतो. चला बाय.